नाही किंवा फर्स्ट थिंग हे बिलकुल स्पॉन्सर्ड नाही आहे गाईज. नाही तर तुम्हाला असं वाटेल की कोणतरी मला प्रोडक्ट्स पाठवले आणि देन मी व्हिडिओ बनवले. 8 दिवस झाले ना मला नुसतं वैताग आला याचे व्हिडिओज बघून. मला असं वाटलं की यार आपण का नाही ट्राय करत आहे, एकदा आपण बघूयाच ट्राय करून की याचा रिझल्ट नक्की कसा आहे. तर गाईज आज काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं माझ्या डोक्यात होतं. एक्सपेरिमेंट म्हणण्यापेक्षा मला ना कर्ली हेअर खूप आवडतात आणि त्याच्यासाठी मी काहीतरी ऑर्डर केलं. कारण की मी एक 7 ते 8 दिवसापासून माझ्या इन्स्टाच्या फीडवरती नुसतं तेच पाहते. सो म्हटलं आपल्या स्ट्रेट हेअरवरती पण कर्ली. एक मिनिट मी फोडते पहिले. तर मी असा विचार केला की स्ट्रेट हेअरवरती जर हे एवढं छान वर्क करत आहे तर आपल्या सो सॉरी मी काय म्हणते, तर कर्ली हेअरवरती जर हे एवढं सुंदर काम करत आहे तर आपल्या स्ट्रेट हेअरला कर्ली करू शकतं का. तर हा एक्सपेरिमेंट आज मला करायचा होता. त्यामुळे मी हे 2 प्रोडक्ट आज ब्लिंकिट केलेत. आणि कारण की माझ्यात तेवढे पेशन्स नाही आहेत की मी नायकावरती ऑर्डर करेल मग ते 3-4 दिवस मी थांबेल आणि सो आज मी हे ऑर्डर केलेलं आहे. आता बघूया याचा रिझल्ट कसा आहे. तर आता मला अंघोळीला जायचंच होतं तर त्याच्या आधी हे प्रोडक्ट आलेले आहेत. तर चला आज याचा रिव्ह्यू करूया. अँड गाईज प्लीज इग्नोर माय फेस बिकॉज झोपेतून उठल्यावर माणूस कसं दिसतं हे तुम्हालाही माहिती आहे. मी सध्या खूप इनॅक्टिव्ह सुद्धा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. इन्स्टावरती तर नुसता धिंगाणा घातलेला आपण. 500K क्रॉस केलेले आहेत गाईज आणि आता 510K पण आहेत आपले. सो आता म्हटलं जरा आपण आपल्या यूट्यूबवरती फोकस करूया. तर हे बघा गाईज, हे आहेत माझे स्ट्रेट हेअर. आता हा कट केलेला आहे माझा. हा कट त्यामुळे त्या तुम्हाला थोडेसे वेवी वाटतील. बट हे माझे स्ट्रेट हेअर आहेत. आणि आता याच्यावरती आपण बघणार आहे की हे प्रोडक्ट्स यूज होणार आहेत की नाही. कारण की मला सिरियसली मला ते असे ते कर्ल्स असतात ना, ते एकदम छोटे छोटे पेन्सिल कर्ल्स ते खूप जास्त आवडतात. बट मला ते मशीनने करायचे असतील ना, एखाद्या कलर टॉंगने वगैरे, तर मला ते बिलकुल नाही आवडत. कारण की एवढा ड्रायनेस येतो की मी त्याच्यानंतर घरी हेअर वॉशच करू शकत नाही. कारण की ते एवढे कर्ली होतात, एवढं त्याला हीट बसते की संपला तुमच्या केसांचा विषय. सो मी म्हटलं की हे एवढं काय व्हायरल आहे तर आपण याच्यावरती व्हिडिओ बनवलाच पाहिजे. जर याचा रिझल्ट छान आलाच तर मी याची लिंक सुद्धा देईल तुम्हाला खाली. तुम्ही कॅप्शनमध्ये बघू शकता. ओ माय गॉड, काय सुंदर पॅकेजिंग आहे याची गाईज. म्हणजे दिसायला पण किती सुंदर आहे. आणि हे मे बी जेल आहे. हे 2 प्रोडक्ट यूज करून आपण करणार आहे या स्ट्रेट हेअर्सला ॲटलिस्ट वेवी तरी व्हावे अशी माझी इच्छा आहे. आणि असंच घर बसल्या बसल्या ह्या ब्लिंकिटने आणि झेप्टोने एवढं म्हणजे सगळ्यांचं काम सोपं केलेलं आहे ना, तर घरी बसल्या बसल्या मी काय काय ऑर्डर करते. हे बघा, शिट यार, हे धूळ खात पडलेलं आहे. कारण की का असं पण यार, एवढी माझी फेवरेट आहे. मी पहिले त्याला क्लीन करते. ड्रेस धुवायचाच आहे ना, सो ड्रेसलाच क्लीन केलं. सो माझी फेवरेट ही डेव्हिड ऑफची कॉफी आहे. म्हणजे माझी ही कॉफी 8 दिवस झाले संपली आहे. मी शो यू, नाही तर तुम्हाला वाटेल की मी खोटं म्हणते. ही माझी कॉफी 8 दिवस झाले संपली आहे. आणि मला वेळसुद्धा नव्हता की कॉफी ऑर्डर करायला. आज खूप दिवसातून मी घरी आहे. तर मग म्हटलं आज आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी आपण ऑर्डर करून घेऊया. तर मी माझी कॉफीसुद्धा ऑर्डर केली. गाईज, जर तुम्ही कॉफी लवर असाल, तुम्हालासुद्धा माझ्यासारखी हॉट कॉफी खूप जास्त आवडत असेल तर मी खरं सांगते, मी कॉफी पर्सन आहे. म्हणजे पर्सन नव्हते, मला बिलकुल कॉफी आवडत नव्हती. बट जेव्हापासून मी डेव्हिड ऑफ ट्राय केली आहे तेव्हापासून मी चहा विसरली आहे. आता तुम्ही मला म्हणाल की नाही यार, चहा असतो. बट असेलही, कारण की याच्या आधीही मी कंटिन्यू चहाच पित होते. बट जेव्हापासून मी ही कॉफी ट्राय केली आहे गाईज,
तेव्हापासून मला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची लत नाही आहे. म्हणजे मी म्हणू शकते याची मला तलब होते. रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम मी हॉट कॉफी, मस्त माझा कॉफी कप आहे तो भरून पित असते. सो आज पण आपण मस्त हेअर वॉश नंतर कॉफी पिऊया. तर मी ही कॉफी पण कशी बनवायची याचा सुद्धा डिटेलिंग व्हिडिओ बनवणार आहे. सो गाईज, ही जर तुम्ही कॉफी लवर असाल तर ही कॉफी नक्की ट्राय करा. म्हणजे तुम्हाला म्हणले होते ना की मी अंडा बिर्याणी खूप मस्त बनवते, तर त्याच्यासाठी हा राईस पण ऑर्डर केलेला आहे. तर त्याचाही व्हिडिओ लवकरच येणार आहे. पण आता आपण फोकस करूया आपल्या या प्रोडक्ट्सवरती. आणि चला आता मी हेअर वॉशला जाते अँड मग भेटूया आपण. आपलं हेअर वॉश मग हे कसं कसं काय काय आपला अप्लाय करतोय सगळं तुमच्यासमोर दाखवणार आहे. बिलकुल काही असं फेक नाही आहे किंवा फर्स्ट थिंग हे बिलकुल स्पॉन्सर्ड नाही आहे काहीच नाही. तर तुम्हाला असं वाटेल की कोणतरी मला प्रोडक्ट्स पाठवले आणि देन मी व्हिडिओ बनवले. ठीक आहे, प्रमोशनचे व्हिडिओज असतात, पण हे काय माहिती का 8 दिवस झाले ना मला नुसतं वैताग आला याचे व्हिडिओज बघून. मला असं वाटलं की यार आपण का नाही ट्राय करत आहे, एकदा आपण बघूयाच ट्राय करून की याचा रिझल्ट नक्की कसा आहे. त्याच्यामुळे मग मी आज हे मागवलेच प्रोडक्ट. आता तुम्ही पाहू शकता ब्लिंकिटवरून मला आलेत आणि मी त्याचं पेमेंटसुद्धा केलेलं मी तुम्हाला दाखवू शकते. याची प्राईस वगैरे सगळं मी सांगणार आहे. बिलकुल स्पॉन्सर्ड नाही हा व्हिडिओ. हे प्रोडक्ट स्वतः मी परचेस केलेले आहेत आणि हे परचेस केलेत त्याच्यामुळेच म्हणलं आज तुमच्यासोबत हा रिव्ह्यू मी शेअर करणार. कारण की पर्सनली मला कर्ली हेअर खूप आवडतात त्याच्यासाठी. आणि सध्या खूप खराब झाले, 4 दिवस झाले मी हेअर वॉश नाही केलेला. आणि हेअर वॉशचा मला सगळ्यात जास्त कंटाळा, जे माझ्या जवळचे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मला हेअर वॉशचा किती कंटाळा. म्हणजे मी महिन्यातले 4 हेअर वॉश तर सलॉनमध्येच करते आणि बाकीचे उरलेले ते पण सलॉनमध्ये गर्दी असेल काही असेल त्यामुळे घरी करते. सध्या अशी सिच्युएशन, कारण की हेअर वॉश करून ते ड्राय करायला सुद्धा माझ्याकडे वेळ नाही आहे. हेअर वॉश केलं मला लगेच पळावं लागतं बाहेर. दॅट्स वाय मी बाहेरच हेअर वॉश प्रिफर करते. बट आज काय माहिती का वेळ पण आहे आणि हे प्रोडक्टसुद्धा आहेत. तर चला हा व्हिडिओ बनलाच पाहिजे. हेअर वॉश करून येऊया आणि मग पुढच्या प्रोसेस तुम्हाला मी सांगते. सो गाईज, माझा हेअर वॉश झालेला आहे. आता ह्या ओल्या केसांमध्येच आपल्याला त्या दोन्ही क्रीम्स अप्लाय करायच्या. सो थोडंसं स्किन केअर करून घेते, पूर्ण स्किन माझी ड्राय होण्याआधी, देन आपण ते करूया. तर गाईज, माझ्या स्किनला थोडंसं इग्नोर करा, कारण की माझी 10 नोव्हेंबरपासून जी बॅच सुरू झाली होती त्या दिवसापासून तर कालपर्यंत मला बिलकुल झोप नव्हती. माझं कंटिन्यू ट्रॅव्हल होत होतं आणि कंटिन्यू बाहेरचं खाणं होत होतं आणि खूप माझ्या पूर्ण बॉडीमध्ये एवढी हीट क्रिएट झाली, एवढी हीट वाढली आहे की मला हा सगळा पिंपल्सचा त्रास झालेला आहे परत. कारण की माझी खूप जास्त ऑइली स्किन आहे आणि त्यामुळे मला खूप जास्त पिंपल्सचा त्रास आहे. बट परत आता 8 दिवस मस्तपैकी मी स्किन केअर करून ते परत घालवणार आहे. आपल्याला काय करायचं, 2 पार्टिशन करून घ्यायचं केसांचे. आणि त्याच्या आधी मस्त मी हेअर वॉश करून घेतला होता. हेअर वॉश करायला मी कोणता शॅम्पू यूज करते, कोणतं हेअर मास्क यूज करते, कोणतं कंडिशनर यूज करते, हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेन. बट आता सध्या आपण हे 2 प्रोडक्ट यूज करणार आहे. तर ह्या 2 प्रोडक्टसोबत आपल्याला आता काय रिझल्ट येतोय ते बघायचं. हेअर वॉश करायचा, छान कंडिशनर किंवा हेअर मास्क लावून 5 ते 10 मिनिट ठेवायचं आहे आणि देन ओले असतानाच केस पूर्ण टॉल ड्राय करायचे नाही आहेत. ओले असतानाच आपण ही जी आहे फिक्स माय कर्ल्सची लिव्ह ही लिव्हिंग क्रीम आहे, तिच्यासोबत हे केसांना पूर्ण लावायचं आहे. ओके, हे फर्स्ट केसांना लावायचं आहे. ते कसं लावायचं आहे मी तुम्हाला सांगते. टेक्स्चर तुम्ही बघू शकता. केसातून खूप जास्त पण नाही घ्यायची आहे. हे पूर्ण हाताला लावून पूर्ण केसांमध्ये ही एंडपर्यंत लावायची. त्यामुळे 2 पार्टिशन नक्की करा. मी खूप राडा घातलेला आहे कारण की मी पण फर्स्ट टाइम यूज करते. याने पूर्णपणे तुमचा जो फ्रीज आहे ना, जे ड्राय हेअर आहेत, फ्रीझी हेअर आहेत, ते सगळे कंट्रोल होतात असं हे क्लेम करतं. लेट सी. आता मी पण फर्स्ट टाइम करते, सो मी फक्त हे इन्स्टावर यूट्यूबवर बघूनच बोलते आहे. ओके, डन. ही दुसरी क्रीम, हिच्याकडून खूप होप्स आहेत मला, बट होप्स ठेवण्यात पॉईंट नाही आहे जोपर्यंत रिझल्ट येत नाही.
सो ही क्रीम आता मी यूज करणार आहे जेल फॉर्ममध्ये. हे बघा, हे ट्रान्सपरंट आहे आणि जस्ट लेंथ वरती अप्लाय करणार आहे. माय गॉड, याचा स्मेल खूप सुंदर आहे. त्यावरती आपल्याला आपले केस असे स्क्रंच करायचे. काय करायचं? स्क्रंच म्हणजेच असे वरती घ्यायचे आणि तुम्हाला जिथे जिथे वाटतंय ना की त्याला असा कर्ल मिळाला पाहिजे तर त्याला असे घालून स्क्रंच करायचे. त्याच्यासाठीच पहिले तुमचे केस पूर्ण काय म्हणतात गुंता निघला पाहिजे. सगळे टँगल्स तुम्ही रिमूव्ह केले पाहिजे. मला एवढं तर गॅरंटी ह्या प्रोडक्ट्सवरती की फ्रीज पूर्णपणे याने गायब होत असेल पूर्णपणे. मी थोडंसं उठतेच आता. हे असे केस घ्यायचे आणि असे स्क्रंच करायचे. हे माझ्या दीदीला खूप कामाला येणार आहे कारण की तिचे केस एकदमच मॅगीसारखे. आणि माझे म्हणजे ती म्हणते, मला म्हणत असते तुझे एवढे सुंदर केस आहेत स्ट्रेट आणि तुला काय म्हणून ते कर्ल करायचे असतात मला कळत नाही. आणि तिचे कर्ल आहेत ना तर तिला असं वाटतं की यार माझे जे असते ना स्ट्रेट तर किती छान झालं असतं. आता हे केस मी उलटे करणार आहे. हो ना, उलटे दिसते पण. हां, उलटे करून आता स्क्रंच करणार. हे जेवढा जास्त वेळ करणार तेवढे केस तुमचे कर्ली होणार असं मी ऐकलंय. देवालाच माहिती. मला असं वाटतंय वेवी टेक्स्चर येऊ शकतो याने, पण मला नाही वाटत की माझे कर्ल्स होतील. एवढी मेहनत घेतल्यावर सुद्धा जर माझे कर्ल्स नाही झाले तर गप मशीन घेऊन मी कर्ल करणार आहे. तुम्हाला केस माझे बाउन्सी दिसायला लागलेत का गाईस? म्हणजे ओले असून सुद्धा जर एवढे बाउन्सी दिसत असते तर 100% यात काहीतरी मॅजिक आहे. आता मी हे असे सोडणार आहे थोडा वेळ. लेट्स सी, ॲटलिस्ट बेबी टेक्स्चर तरी येऊ देत गाईज. मला स्ट्रेटनेस नकोय. काहीच फरक जाणवत नाहीये. आता ते सुकल्याशिवाय कळणार नाही. सो गाईज, आपल्यासोबत झालेला आहे स्कॅम. कळला काय स्कॅम झालाय ते? येस, म्हणजे मी 800-900 रुपये घालून ते 2 प्रोडक्ट्स ऑर्डर केले या होप्सवरती की माझे हेअर स्ट्रेटचे कर्ली होतील. बट अतिशहाणपणा महागात पडला. स्ट्रेट केसांना कर्ली करायचा विषय जो आणला होता ना याच्यात जे होप्स होते ना मला, त्या सगळ्या होप्सवरती असं खूप सारं पाणी फेरले. माझे केस तुम्ही बघू शकता आहेत तसेच स्ट्रेट आहेत. म्हणजे एक गोष्ट चांगली झाली आहे की ते खूप मस्त असे शायनी सिल्की झालेत. बट मला हवे होते कर्ली हेअर आणि जे की मला नाही मिळालेले. हे प्रोडक्ट्स फक्त कर्ली हेअरसाठी आहेत. तर प्लीज गाईज, हा व्लॉग बघून प्लीज माझ्यासारखा अतिशहाणपणा करायला जाऊ नका. त्यामुळेच ज्यांचे कर्ली आहेत त्यांनी डोळे झाकून हे प्रोडक्ट घ्या. तर गाईज, असा होता हा आजचा व्लॉग. तुम्हाला असे व्लॉग्स आवडतील का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. एखाद्या प्रोडक्टचे रिव्ह्यूज म्हणा किंवा मी काय यूज करते माझ्या हेअरसाठी, माझ्या फेससाठी. इवन मी आत्ता घातलेला ड्रेससुद्धा जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला असं कम्फी घरात खूप छान वाटतं कम्फर्टेबल कपडे घालायला, तर हा ड्रेस खूपच कम्फर्टेबल आहे, सॉफ्ट फॅब्रिकमध्ये आहे. हा मी ऑनलाईनच घेतलेला आणि मेन गोष्ट म्हणजे खूप जास्त अफोर्डेबल आहे. तर काही नाही झालं तर ह्या ड्रेसची मी लिंक नक्कीच देते. त्या प्रोडक्ट्सची पण लिंक देते. इफ तुम्हाला घ्यायचे असतील कर्ली हेअर असतील तरच यूज करा. माझ्यासारखा शहाणपणा करू नका गाईज, परत एकदा सांगते. सो गाईज, व्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. म्हणजे मी एवढे दिवस इनॅक्टिव्ह होते तरीसुद्धा तुम्ही या व्लॉगला सुद्धा खूप जास्त प्रेम देणार आहे, मला माहिती आहे. सो गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अजून आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल, लाईक कमेंट शेअर. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, लव यू.